नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या आंदोलनाची उद्योगमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडून दखल। नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या आंदोलनास वाहतूकदारांचा प्रतिसाद। काळ्या फीत विविध मागण्यांच्या फलकाने वेधले आंदोलकांनी लक्ष। नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या विविध मागण्यांबाबत काढण्यात आलेल्या एक दिवसीय बंद आणि मोर्चास वाहतूकदारांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आहे। संघटनेच्या वतीने गोल्फ क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढून नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। या मागण्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत पुढील आठवड्यात बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याबाबत आश्वासित केले आहे। तसेच उद्योगमंत्र्यांनी देखील या आंदोलनाची दखल घेत सोमवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ उपाध्यक्ष PM सैनी, सेक्रेटरी शंकर धनावडे, श्रमिक सेनेचे बाळासाहेब पाठक, अजय बागुल, मामा राजवाडे, प्रवासी वाहतूक संघटना किशोर लोखंडे, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस अंजू सिंगल, चालक मालक मोटर संघटना सचिन जाधव, रिक्षा युनियनचे अध्यक्ष हैदर भाई, ट्रान्सपोर्ट संघटनेचे रामभाऊ सूर्यवंशी, हरनारायण अग्रवाल, इदरपाल सिंग चड्डा, संजय तोडी, विशाल पाठक, बजरंग शर्मा, महेंद्र सिंह राजपूत, हनुमंत बेनीवाल, शक्ति सिंह, अवतार सिंहजी, सदाशिव पवार, दलजीत सिंह मेहता, संजय राठी, JP इंदोरिया यांच्यासह सुमारे 800हून अधिक वाहतूकदार या आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन नाशिक ही नाशिक जिल्ह्यातील नोंदणीकृत संस्था आहे। नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने नाशिक शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटावा, तसेच वाहतूकदार चालक यांना औद्योगिक वसाहतीत तसेच महापालिका हद्दीत ट्रक टर्मिनलमध्ये सारथी सुविधा केंद्र निर्माण करण्यात येऊन योग्य त्या सुविधा मिळाव्यात आणि परिवहन विभागात वाहतूकदारांना होत असलेला त्रास कमी व्हावा व राज्याचा चेक पोस्ट बॉर्डरवरील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी इतर राज्यांप्रमाणे चेक पोस्ट बंद करण्यात यावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे। मात्र प्रशासनाच्या वतीने कुठल्याही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने जिल्ह्यातील वाहतूकदारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे। त्यामुळे चालक व वाहतूकदारांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्या मार्गी लावण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनलचे आरक्षण बदलून या जागेवरून इलेक्ट्रिक बस डेपो करत असून तो त्वरित स्थलांतरित करावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनलमध्ये सारथी सुविधा पार्क व मध्य प्रदेशातील इंदोर सारखे मॉडेल तयार करून रस्ते, ड्रेनेज, संरक्षण भिंत, चालकांसाठी विश्रांतीगृह, उपहारगृह, ट्रेनिंग सेंटर, नशामुक्ती केंद्र, प्रथमोपचार, ग्रीन जिम, स्पेअर पार्ट शॉप, गॅरेज, ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांसाठी शॉप, गोडाऊन व ड्रायव्हिंग स्कूल इत्यादी व्यवस्था कराव्यात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनलमध्ये सुरू करण्यात आलेले श्वान निर्बीजीकरण त्वरित बंद करावे। शहराच्या चारही दिशांना बंद पडलेले जकात नाके ट्रक टर्मिनल म्हणून विकसित करावे। शहरातील वेगवेगळे टेम्पो स्टँड आहेत त्यांना त्याच जागेवर कायम करावे। परिवहन विभाग नाशिक RTO येथे जुन्या गाड्या पासिंग करतेवेळी जाचक अटी शिथिल कराव्यात। राज्यांतर्गत महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट त्वरित बंद करावे। नाशिक शहरातील द्वारका सर्कल विकसित करून फेम थिएटर सिग्नलवरून इंदिरानगर व टाकडीकडे जाणारी अवजड वाहतूक द्वारकावरून चालू करावी। तसेच संघटनेच्या वतीने या निवेदनाची प्रत विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त नाशिक, ग्रामीण पोलीस अधीक्षक नाशिक, प्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक, प्रादेशिक अधिकारी MIDC सातपूर, कार्यकारी अभियंता MIDC सातपूर नाशिक यांना देखील निवेदन दिले आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून आंदोलनाची दखल। नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने नाशिकमध्ये केलेल्या कामबंद आंदोलनाबाबत नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी दखल घेत अधिवेशनाच्या ठिकाणी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन चर्चा करत त्यांचे लक्ष वेधले। यानंतर त्या आंदोलनाची उद्योगमंत्र्यांनी दखल घेत सोमवारी मुंबईत उद्योगमंत्र्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले आहे। यासाठी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या शिष्टमंडळाला बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। एखाद्या आरक्षण टाकलं त्या आरक्षणाचं स्वरूप बदलून जर दुसरे कामं तिथं केले गेले तर ते आरक्षण आपोआप मूळ जागा मालकांना परत द्यायची तरतूद कायद्यात आहे। ट्रक चालक जिथं थांबतात तिथे कुत्र्यांचं निर्बीजी करून कुत्रे सोडले जातात। तिथं स्वच्छतागृह नाही, उघड्यावर लोक तिथे टॉयलेटला जातात, प्रसाधन करतात, ट्रक चालक मातीत जेवतात आणि आता तिथं इलेक्ट्रिक बस डेपो करायचं आहे। केंद्रीय मंत्री मान्य गडकरी साहेब हे ड्रायव्हरांसाठी इतक्या चांगल्या योजना आणत असताना इतका घाण प्रकार, सर्वात जास्त कर भरणाऱ्या ट्रान्सपोर्ट असोसिएशनला, ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला
आणि ट्रान्सपोर्ट चालकाला सोसावं लागत असेल तर त्याची हरकत दुर्दैव नाही. या नाशिक महानगरपालिका आयुक्तांचा आम्ही धिक्कार करतो आणि जर याच्या पुढे अशी परिस्थिती चालू ठेवून ट्रक चालकांना सर्व सुविधा नाही पुरवल्या तर याच्या पुढचं आंदोलन अतिशय उग्र स्वरूपाचं राहील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या प्रशासनाची असेल. जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं हा जो काही मोर्चा काढण्यात येतोय त्या मोर्चाच्या पाठीमागे गेल्या 10 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय की ट्रक टर्मिनल विकसित करून द्या, ट्रक टर्मिनलमध्ये सुविधा द्या. 25 वर्षापूर्वी केलेलं ट्रक टर्मिनलचं आरक्षण बदलून आता जर त्यामध्ये इलेक्ट्रिक बस डेपो करत असतील आणि विकासाकडे कुठलंही लक्ष देत नसतील तर ही खरं दुर्दैवी बाब आहे. सहन करायचं तर किती करायचं, तर त्या ट्रक टर्मिनलमध्ये श्वान निर्बीजीकरण आणून त्या ठिकाणी श्वान निर्बीजीकरण करून तिथंच सोडता आणि अशा अन्यायाला आम्ही आता कंटाळलो आहे. यामध्ये आमचा वाहतूकदार अगदी संतापलेला आहे. त्यांना काम करणं आता शक्य नाही. या सर्व मागण्यांसाठी आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना विनंती अर्ज करण्यासाठी हा मोर्चा आम्ही काढलेला आहे. आज माल वाहतूकदार आणि प्रवासी वाहतूकदार संघटनांचा मोर्चा आहे आणि जे आमची मागणी आहे पूर्ण व्हायलाच पाहिजे. आता आम्ही जिल्हाधीश कार्यालय मोर्चा घेऊन चाललो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे ट्रक टर्मिनल जे शासनाने घोषित केला होता त्याला ते दुसरे संस्थाला देत आहे, तसा नाही व्हायला पाहिजे आणि प्रत्येक हायवेवर ट्रक टर्मिनल व्हायलाच पाहिजे आणि अशी मागणी आमची नाही आहे. ते ॲक्च्युली होता तो आमच्याकडून चिंता आहे, म्हणजे चुकीचं आहे, असा आमची मागणी. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.